संजय पाटील. माझे नाव ज्योती परसू नाईक. आम्ही इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी असून उत्तूर विद्यालय उत्तूर या शाळेमध्ये शिकत आहोत. तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. आम्ही इन्स्पायर अवॉर्ड 2024-25 यासाठी महिला सुरक्षा उपकरण बनवले आहे. अगं, आज तू खूप नाराज दिसत आहेस. तुला काय सांगू, मला माझ्या घरातील 10वी शिक्षण झाल्यानंतर बाहेर शिकायला पाठवणार नाही. का तुझ्या घरातील तुला 10वी शाळा झाल्यानंतर बाहेर पाठवणार नाही? तुला तर माहीतच आहे, बाहेर कित्येक महिलांवर अत्याचार घडत आहे. कळे तालुका पन्ना येथील 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार घडून आला आहे. त्याचबरोबर कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाच्या पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर मोमिता देवनाथ यांचे त्याच घटनेमुळे निधन झाले आहे. तू काळजी करू नको. यावर उपाय म्हणून मी हे उपकरण बनवले आहे. हे कोणते उपकरण आहे? हे महिलांच्या असुरक्षिततेवरचे उपकरण आहे. हे उपकरण कसे काम करते मला समजून सांगशील का? हां, मी हे उपकरण कसे बनवले ते सांगते. महिलांवर होणारे अत्याचार ही समाजातील मोठी समस्या बनली आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास आणि जीवनाचे संतुलन बिघडते. याचा परिणाम त्यांच्या आयुष्य, परिवार आणि समाजावर होतो. यामुळे आपण महिलांचा सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. यामुळे या उपकरणाचा वापर करून आपण ही समस्या सोडवू शकतो. हे काय आहे? हे महिला सुरक्षा उपकरण आहे. हे उपकरण कसे काम करते मला समजून सांगशील का? हां, मी या उपकरणाचे तुला साहित्य सांगते. 3 सेल, फ्लॅशिंग LED, एमर्जन्सी स्विच, GPS अँटेना, GPS मॉड्यूल, आर्डिनो युनो, सिम कार्ड, इलेक्ट्रिक शॉक, ESP8266 ऑन ऑफ स्विच, GSM 9000A, बजर, 555. हे सिम कार्ड तू इथे का लावले आहेस? या सिम कार्डमध्ये घरातल्यांचे आणि पोलिसांचे नंबर सेव्ह केलेले आहेत, जेणेकरून एखादी महिला जर धोक्यात असेल तर तिचे GPSच्या द्वारे लोकेशन कळेल. एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर हे बटन दाबल्यानंतर येथून करंट निघतो, ज्यामुळे त्याला शॉक बसेल आणि हे बटन दाबल्यानंतर येथून फ्लॅश निघतो, जेणेकरून त्या महिलेला लवकर मदत मिळवता येते. हे उपकरण कसे काम करते? ह्या उपकरणामध्ये आपण एमर्जन्सी स्विच वापरला आहे, जो आर्डिनोशी कनेक्टेड आहे. ज्या वेळेला एमर्जन्सी असेल त्या वेळेला हे स्विच प्रेस केल्यानंतर आर्डिनोला एक सिग्नल मिळतो. GSM 9000A, आर्डिनो युनो, ॲनालॉगिक, डिजिटल पीस, रिलायटर आणि वर प्रोग्राम व त्यासाठी आर्डिनो वापरले आहे. GPSच्या बाजूला त्याचा अँटिना असतो, त्याच्यावरती लॅग्निट्यूड आणि लॅटिट्यूड असते. ते रिसीव्ह करून GPS आर्डिनोला पाठवते, त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीचे ठिकाण कळते. 555 ही IC ऑन ऑफ होत राहते. त्याचे कार्य फ्लॅशिंग LEDला ऑन ऑफ करण्यासाठी आहे. आर्डिनोमध्ये एक विशिष्ट नंबर सेव्ह केलेला असतो. हा नंबर एमर्जन्सी म्हणून GSM मॉडेलच्या मदतीने मेसेज पाठवतो, पण त्याला आर्डिनोकडून ठिकाण परत पाठवायचे आहे. ते ठिकाण GPS रिसीव्ह करते. रिसीव्ह करून आर्डिनोकडून GSMला पाठवते. हे GSM त्या सिमच्या माध्यमाने ते विशिष्ट नंबर सेव्ह केलेल्या नंबरला पाठवते. मग त्याच्या ठिकाणी मेसेज आल्यानंतर त्या लिंकला क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन कोठे आहे हे तुम्हाला पटकन दाखवते. त्यानंतर आर्डिनो अनेक आउटपुट जनरेट करते. ते 555ला ऑन करते. हे 555 ऑन झाल्यानंतर फ्लॅशिंग LED ऑन होते. ते ऑन झाल्यानंतर आपल्याला कळते की ती व्यक्ती कोठे आहे. या ठिकाणी आपण GSM मॉड्यूल वापरले आहे. हे उपकरण कसे सुरू होते? या उपकरणामध्ये आपण ऑन ऑफ स्विच वापरले आहे. हे उपकरण ऑन केल्यानंतर हे उपकरण सुरू होते. या लाईटचा अर्थ काय आहे? लाल रंगाचा लाईट आपल्याला पॉवर दाखवतो, निळ्या रंगाचा लाईट आपल्याला स्टेटस दाखवतो आणि हिरव्या रंगाचा लाईट आपल्याला नेटवर्क मिळाला आहे की नाही हे सांगतो. तू तर छानच डोके वापरले आहेस. तू हे उपकरण बनवताना कोणाकोणाची मदत घेतली आहेस? मी हे उपकरण बनवताना माझ्या विज्ञानच्या शिक्षिका शिंदे मॅडम आणि माझे काका आंबेकर हे इंजिनियर आहेत, त्यांची मदत घेतली आहे. हे उपकरण प्रत्येक महिलेसोबत असले तर माझ्या घरचे 10वी शिक्षण झाल्यानंतर मला उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर नक्कीच पाठवतील. हो, या उपकरणाचे आपल्याला खूप फायदे आहेत. मी या उपकरणाचे तुम्हाला फायदे सांगते. हे वापरण्यास खूप सोयीस्कर आहे. दिसायलाही सामान्य चक्रासारखे दिसते. आपत्कालीन स्थितीमध्ये लवकर मदत मिळवता येते आणि यामुळे महिलांचा आत्मविश्वास आणि सुरक्षेची भावना निर्माण होते. आणि हे उपकरण
होऊ शकतो. नमस्कार, माझे नाव श्रद्धा संजय पाटील. माझे नाव ज्योती परसू नाईक. आम्ही इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी असून उत्तूर विद्यालय उत्तूर या शाळेमध्ये शिकत आहोत. तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. आम्ही इन्स्पायर अवॉर्ड 2024-25 यासाठी महिला सुरक्षा उपकरण बनवले आहे. अगं, आज तू खूप नाराज दिसत आहेस. तुला काय सांगू, मला माझ्या घरातील 10वी शिक्षण झाल्यानंतर बाहेर शिकायला पाठवणार नाही. का तुझ्या घरातील तुला 10वी शाळा झाल्यानंतर बाहेर पाठवणार नाही? तुला तर माहीतच आहे, बाहेर कित्येक महिलांवर अत्याचार घडत आहे. कळे तालुका पन्ना येथील 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार घडून आला आहे. त्याचबरोबर कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाच्या पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर मोमिता देवनाथ यांचे त्याच घटनेमुळे निधन झाले आहे. तू काळजी करू नको. यावर उपाय म्हणून मी हे उपकरण बनवले आहे. हे कोणते उपकरण आहे? हे महिलांच्या असुरक्षिततेवरचे उपकरण आहे. हे उपकरण कसे काम करते मला समजून सांगशील का? हा, मी हे उपकरण कसे बनवले ते सांगते. महिलांवर होणारे अत्याचार ही समाजातील मोठी समस्या बनली आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास आणि जीवनाचे संतुलन बिघडते. याचा परिणाम त्यांच्या आयुष्य, परिवार आणि समाजावर होतो. यामुळे आपण महिलांचा सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. यामुळे या उपकरणाचा वापर करून आपण ही समस्या सोडवू शकतो. हे काय आहे? हे महिला सुरक्षा उपकरण आहे. हे उपकरण कसे काम करते मला समजून सांगशील का? हा, मी या उपकरणाचे तुला साहित्य सांगते. 3 सेल, फ्लॅशिंग LED, एमर्जन्सी स्विच, GPS अँटेना, GPS मॉड्यूल, आर्डिनो युनो, सिम कार्ड, इलेक्ट्रिक शॉक, ESP8266 ऑन ऑफ स्विच, GSM 9000A, बजर, 555. हे सिम कार्ड तू इथे का लावले आहेस? या सिम कार्डमध्ये घरातल्यांचे आणि पोलिसांचे नंबर सेव्ह केलेले आहेत, जेणेकरून एखादी महिला जर धोक्यात असेल तर तिचे GPSच्या द्वारे लोकेशन कळेल. एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर हे बटन दाबल्यानंतर येथून करंट निघतो, ज्यामुळे त्याला शॉक बसेल, आणि हे बटन दाबल्यानंतर येथून फ्लॅश निघतो, जेणेकरून त्या महिलेला लवकर मदत मिळवता येते. हे उपकरण कसे काम करते? ह्या उपकरणामध्ये आपण एमर्जन्सी स्विच वापरला आहे, जो आर्डिनोशी कनेक्टेड आहे. ज्या वेळेला एमर्जन्सी असेल त्या वेळेला हे स्विच प्रेस केल्यानंतर आर्डिनोला एक सिग्नल मिळतो. GSM 9000A, आर्डिनो युनो, ॲनालॉगी, डिजिटल पिन्स, रिलायटर आणि वर प्रोग्राम व त्यासाठी आर्डिनो वापरले आहे. GPSच्या बाजूला त्याचा अँटिना असतो, त्याच्यावरती लॅग्निट्यूड आणि लॅटिट्यूड असते. ते रिसीव्ह करून GPS आर्डिनोला पाठवते, त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीचे ठिकाण कळते. 555 ही IC ऑन ऑफ होत राहते. त्याचे कार्य फ्लॅशिंग LEDला ऑन ऑफ करण्यासाठी आहे. आर्डिनोमध्ये एक विशिष्ट नंबर सेव्ह केलेला असतो. हा नंबर एमर्जन्सी म्हणून GSM मॉडेलच्या मदतीने मेसेज पाठवतो, पण त्याला आर्डिनोकडून ठिकाण परत पाठवायचे आहे. ते ठिकाण GPS रिसीव्ह करते. रिसीव्ह करून आर्डिनोकडून GSMला पाठवते. हे GSM त्या सिमच्या माध्यमाने ते विशिष्ट नंबर सेव्ह केलेल्या नंबरला पाठवते. मग त्याच्या ठिकाणी मेसेज आल्यानंतर त्या लिंकला क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन कोठे आहे हे तुम्हाला पटकन दाखवते. त्यानंतर आर्डिनो अनेक आउटपुट जनरेट करते. ते 555ला ऑन करते. हे 555 ऑन झाल्यानंतर फ्लॅशिंग LED ऑन होते. ते ऑन झाल्यानंतर आपल्याला कळते की ती व्यक्ती कोठे आहे. या ठिकाणी आपण GSM मॉड्यूल वापरले आहे. हे उपकरण कसे सुरू होते? या उपकरणामध्ये आपण ऑन ऑफ स्विच वापरले आहे. हे उपकरण ऑन केल्यानंतर हे उपकरण सुरू होते. या लाईटचा अर्थ काय आहे? लाल रंगाचा लाईट आपल्याला पॉवर दाखवतो, निळा रंगाचा लाईट आपल्याला स्टेटस दाखवतो आणि हिरव्या रंगाचा लाईट आपल्याला नेटवर्क मिळाला आहे की नाही हे सांगतो. तू तर छानच डोके वापरले आहेस. तू हे उपकरण बनवताना कोणाकोणाची मदत घेतली आहेस? मी हे उपकरण बनवताना माझ्या विज्ञानच्या शिक्षिका शिंदे मॅडम आणि माझे काका आंबेकर हे इंजिनियर आहेत, त्यांची मदत घेतली आहे. हे उपकरण प्रत्येक महिलेसोबत असले तर माझ्या घरचे 10वी शिक्षण झाल्यानंतर मला उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर नक्कीच पाठवतील. हो, या उपकरणाचे आपल्याला खूप फायदे आहेत. मी या उपकरणाचे तुम्हाला फायदे सांगते. हे वापरण्यास खूप सोयीस्कर आहे. दिसायलाही सामान्य चक्रासारखे दिसते. आपत्कालीन स्थितीमध्ये लवकर मदत मिळवता येते आणि यामुळे महिलांचा आत्मविश्वास आणि सुरक्षा
कमी लागतो.